हॅलो फ्रेंड्स, आज आपण इयत्ता चौथीमधील स्कॉलरशिप या विषयातील बुद्धिमत्ता चाचणी यातील प्रश्नपत्रिकांचा अभ्यास करत आहोत आणि प्रश्नांचा सराव घेत आहोत. तर प्रश्न असा आहे की दिलेल्या वर्णमालेतील मधल्या अक्षरापासून उजवीकडे 5व्या अक्षराच्या डावीकडील 8वे अक्षर कोणते? या ठिकाणी बघा की खाली एक वर्णमाला दिलेली आहे आणि काय विचारलेलं आहे की मधल्या अक्षरापासून. त्यासाठी मधलं अक्षर जर आपल्याला काढायचं असेल तर त्यासाठी आपल्याला अक्षरांची संख्या सगळी मोजावी लागेल आणि मग अक्षर सापडेल मधलं. बघा की 1 2 3 4 5 6 7 8 9 10 11 12 13 14 15 आहेत एकूण अक्षरे. म्हटल्यानंतर मधलं अक्षर कितवं येणार आहे? बघा की 15तून 1 जर वजा केले तर 14 राहतात. मग 14च्या निम्मे किती? 7 आणि ते 15वे अक्षर म्हणजे 8. या ठिकाणी जे 8व्या क्रमांकाचं अक्षर असणार आहे ते अक्षर असणार आहे मधो. तर या ठिकाणी मधोमध्ये येणार आहे. बघा 1 2 3 4 5 6 7 8 मधनं अक्षर हे काय असणार आहे? मधोमध्ये येणार आहे वर्णमालेच्या. त्यानंतर तुम्ही जर काय पुढं विचारले ते बघा की अक्षरापासून मधल्या अक्षरापासून. आता मधल्या अक्षराचं काय? उजवीकडे. मग तुम्हाला हे समजलं पाहिजे की या ठिकाणी उजवी बाजू असते आणि या ठिकाणी डावी बाजू असते. जो आपला उजवा हात असतो बऱ्यापैकी सर्वांचा शक्यतो हाच उजवा असतो. ह्याच हाताने आपण जेवण करतो. ही उजवी बाजू असते. मग या ठिकाणी बघा की मधोमध अक्षर आहे आणि याची उजवी बाजू सांगितले. अक्षरापासून उजवीकडे 5व्या. आता उजवी म्हणजे ही बाजू. मग उजवीकडे 5वं काय येईल? 1 2 3 4 5 क आलं. उजवीकडे 5वं अक्षर काय? क. आता त्याचं काय सांगितलं आहे? उजवीकडे 5व्या अक्षराच्या डावीकडील. पुन्हा ह्याची क ची डावी बाजू म्हटल्यानंतर या बाजूला डावीकडील 8वं. मग बरोबर आहे 1 2 3 4 5 6 7 8. मग 8 नंबरचं अक्षर काय येणार आहे? तर र. बरोबर काय येतं आहे की र अक्षर कोणते असं विचारले. म्हणून र असणारा ऑप्शन कोणता आहे? तर पर्याय क्रमांक 4 हे याचा करेक्ट आन्सर होईल. त्यानंतर पुढचा प्रश्न बघा की दिलेल्या इंग्रजी अक्षरमालेत डी व यमच्या दरम्यान किती अक्षरे आहेत? काय सांगितले की दिलेल्या अक्षरमालेत डी व यमच्या दरम्यान किती अक्षरे, म्हणजे डीच्या यमच्यामध्ये किती अक्षरे आलेली ते आपल्याला काढायचं आहे. या ठिकाणी बघा की जर आपण इंग्रजी वर्णमाला जर पाहिली तर या ठिकाणी बघा की डी हे अक्षर इथं आहे, डी लेटर, आणि यम कुठं आहे? तर या ठिकाणी आहे. तर त्याच्यात काय विचारले? किती अक्षरे? तर या ठिकाणी बघा 1 2 3 4 5 6 7 8 किती आहेत? 8. तुम्ही डायरेक्ट जर मोजलं ही 5 असतात माहीत आहे. हे 1 6, हे 2 7 आणि 8 किती आहेत? तर 8 अक्षरे येतील या ठिकाणी. बघा तर मग 8 असणारा पर्याय किती आहे का? बघा पर्याय 1 आहे. बघा की पर्याय 1 दिलेला आहे. या ठिकाणी जर तुम्ही पाहिलं की 10, त्यानंतर दुसरा 7, तिसरा 8 आणि चौथा 9. तर मग ऑप्शन क्रमांक 3 पर्याय क्रमांक 3 हे आपलं करेक्ट आन्सर येईल. त्यानंतर पुढचा पुढचा प्रश्न बघा की 2 5 4 म्हणजे हे अंक दिलेले आहेत, वाचायची काही गरज नाही. या अंकमालेतील 3 पूर्वी लगत 4, 3 पूर्वी लगत म्हणजे लगेच 3च्या पूर्वी परंतु चिटकूनच 4 आले आहेत, परंतु 3 नंतर लगेच 7 आले नाहीत. असं किती वेळा झालं आहे? काय विचारले की 3च्या पूर्वी काय पाहिजेत आपल्याला? लगेच चिटकून 4 पाहिजेत, परंतु 3 नंतर काय नाही पाहिजेत? 7. असं किती वेळा झाले असं विचारले. मग 3 अंक शोधायचा आपण पहिल्यांदा. या ठिकाणी 3 अंक आहे. बघा या ठिकाणी काय आहे? 3. मग 3च्या पूर्वी लगेच काय पाहिजे? 4 आहे का? तर आहे या ठिकाणी. परंतु काय नाही पाहिजे पुढं? 7 नाही पाहिजे, परंतु इथं 7 आहेत. मग हा कॅन्सल झाला. आता परत हा 3 पुढचा बघा या ठिकाणी 3 आहेत. मग 3च्या पूर्वी काय आहेत? 4 आहेत का? हो आहेत. मग या ठिकाणी 4 आहेत, परंतु 3 नंतर 7 आहेत का? नाहीत. मग बरोबर बसतं आहे. मग हे बरोबर बसतं आहे अगदी. बघा त्यानंतर पुढं 3 शोधल्यानंतर इथं 3 काय आहे? 3च्या पूर्वी 4 आहे का? आहे. 3 नंतर 7 आहेत, पण आपल्याला नसणारं पाहिजे, मग हे कॅन्सल होतील. पुढचा 3 बघा या ठिकाणी 3 आहेत का? आहेत. 3च्या पूर्वी 4 आहेत का? आहेत. 3च्या नंतर आपल्याला काय नाही पाहिजे? 7 नाही पाहिजेत. मग बरोबर आहे 7 नाहीत 6 आहेत. मग हा पण इथं बसतो आहे. 2 वेळा झालं. त्यानंतर पुढं बघा 3च्या पूर्वी 4 आहेत का? नाहीत. मग हा बसत नाही. मग फक्त एकदा आणि दोनदाच असं झालेलं आहे की 3च्या पूर्वी 4 आलेत आणि 3च्या नंतर 7 आले नाहीत. म्हणून पर्याय क्रमांक 1 2 वेळा हे आपलं करेक्ट आन्सर आहे. पुढचा प्रश्न बघा की स्वातीचे वय सविताच्या निमपट आहे. 2 वर्षानंतर दोघींच्या वयाची बेरीज 40 वर्ष असेल तर सविताचे आजचे वय किती? असा प्रश्न आहे. बघा
की वय दिलेलं आहे. दोघींच्या वयांची काय सांगितलं की प्रमाण सांगितलं की स्वातीचं वय काय आहे, सविताच्या निमपट आहे. म्हणजे सविताचं समजा 2 असेल तर स्वातीचं 1 असेल, सविताचं 4 असेल तर स्वातीचं 2 असेल. कारण स्वातीचं काय आहे, निमपट आहे सविताच्या निमपट म्हणजे काय, निम्म. आणि काय सांगितलं की 2 वर्षानंतर दोघींच्या वयाची बेरीज किती आहे, 40 वर्ष. आजची सांगितली का, नाही, 2 वर्षानंतर बेरीज सांगितलेली आहे 40 वर्ष. तर स्वातीचे आजचे वय किती. बघा, खूप महत्त्वाचा प्रश्न आहे. बऱ्यापैकी मुलांना सोडवायला जमत नाही. तर हा प्रश्न कशा पद्धतीने सोडवायचा तर आपण बघूया. या ठिकाणी बघा की दोघींच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे, 40 वर्ष दिली, परंतु कधी 2 वर्षानंतर दिलेली आहे. आजची दिली आहे का, नाही. मग दोघींच्या वयांची बेरीज काय आहे, 40 वर्ष, ती पण कधी 2 वर्षानंतर. आणि काय सांगितलं की स्वातीचं वय निमपट आहे, कोणाच्या, सविताचं. म्हणजे सविताचं काय असणार आहे, दुप्पट आणि स्वातीचं 1 पट. म्हणजे सविताचं 2 असेल तर स्वातीचं 1, सविताचं 4 असेल तर स्वातीचं 2, अशा पद्धतीनं. मी या ठिकाणी बघा की दोघींच्या 2 वर्षानंतर दोघींच्या वयाची बेरीज किती दिलेली आहे, 40. मग आजच्या वयाची बेरीज आपल्याला माहीत आहे का, नाही, आपण काढू शकतोय. 2 वर्षानंतर दोघींच्या वयांची बेरीज किती झाली, 40. मग मला सांगा, स्वातीच्यासुद्धा 2 वर्ष वाढणार आणि सविताच्यासुद्धा वयामध्ये 2 वर्ष वाढणार. म्हणजे 4 वर्ष दोघींच्या वयात वाढली की नाही. मग 40मधून जर आपण 4 जर वजा केले तर काय होतील, 36. मग 36 वर्ष काय झाले, आजच्या वयाची बेरीज झाली, बरोबर आहे. आणि काय सांगितलं आहे की स्वातीचं वय काय आहे, सविताच्या निमपट, सविताच्या निमपट सांगितले, बरोबर आहे. मग मला सांगा, जर आपण सविताचं वय 2 घेतलं, सविताचं जर 2 घेतलं तर स्वातीचं काय होणार आहे, निम्म. म्हटल्यानंतर किती, 1. मग दोघींच्या आपण 3 धरूया, बरोबर आहे. मग एकीचं दुप्पट आणि त्याचं एकीचं निमपट होणार आहे. मग 3 भाग झाले, म्हणजे स्वातीचे 2 भाग, सविताचे 2 भाग, तेव्हा स्वातीचा 1 भाग वयाचा. मग एकूण भाग किती झाले, म्हणजे हे वय आहे असं नाही, परंतु आपण मानू शकतोय. मग भाग धरू शकतोय, सविताचे 2 भाग तेव्हा स्वातीचा किती भाग होणार आहे, 1 भाग. मग एकूण भाग किती झाले, 3 भाग झाले. मग आजचे वय 36 आहे, तर आपण जर 36ला 3ने जर भागले तर 1 भाग निघेल ना. दोन्ही भागांची बेरीज जर केली तर किती येणार आहेत, 3 भाग. मग या 3ने जर आपण 36ला भागले तर 3 एके 3, 3तून 3 गेले 0, वरून घेतले 6, 3 दुने 6, 6तून 6 गेले 0, भाग कितीचा लागला, 12. तर 12 काय आलं, 1 भाग आला, 1 भाग आला, 12 म्हणजे 1 भाग आला. मग 1 वय निघलं. 1 भाग म्हणजे कोणाचं, स्वातीचं वय. स्वातीचं वय किती निघणार आहे, 12. तर त्यांनी काय विचारले, सविताचं विचारले. काय विचारले या ठिकाणी बघा की सविताचे आजचे वय किती, सविताचे आजचे वय किती. तर सविताचे 2 भाग आहेत, बरोबर आहे. 1 भाग कोणाचा आहे, स्वातीचा. मग 12 वय हे कोणाचं झालं, स्वातीचं. मग सविताचं काय आहे, दुप्पट आहे ना. मग सविताच्या निमपट आहे स्वाती. मग स्वातीचं 12 असेल तर सविता काय होईल, 12 दुने 24, 24 वर्ष या ठिकाणी होणार आहे. या ठिकाणी 24 वर्ष सविताचे वय होणार आहे. मग 24 वर्ष असलेला पर्याय कोणता आहे, तर आपण जर नीट पाहिलं या ठिकाणी तर बघा, दुसरा ऑप्शन 24 वर्ष करेक्ट आन्सर आहे हे बघा. त्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन बघा की काय आहे बघा व्यवस्थित. बुधवारला गुरुवार म्हटले, गुरुवारला रविवार म्हटले, रविवारला मंगळवार म्हटले, मंगळवारला शनिवार म्हटले आणि शनिवारला सोमवार म्हटले. तर अंगारकी संकष्टी कोणत्या वारी येईल. यासाठी आता माहिती पाहिजे आपल्याला की संकष्टी चतुर्थी कधी येते, कोणत्या वारी येते, तरच हा प्रश्न आपण सोडवू शकणार आहे. तर या ठिकाणी बघा, संकष्टी चतुर्थी कधी येते, तर मंगळवारी येते, हे लक्षात असू द्या. जर कधी रिपीट प्रश्न झाला, अजून येऊ शकतात, काही प्रश्न रिपीट होऊ शकतात. मग संकष्टी चतुर्थी कधी येते, तर मंगळवारी येते. मग मंगळवारला या ठिकाणी काय म्हटले बघा, या ठिकाणी मंगळवारला शनिवार म्हटले असं दिलेलं आहे. मग मंगळवारला काय म्हटले, शनिवारी. मग संकष्टी चतुर्थी कधी येईल, कोणत्या वारी येईल, शनिवारी. ऑप्शन क्रमांक 3 हे याचं करेक्ट आन्सर आहे. व्हिडिओ आवडल्यास लाईक, सबस्क्राईब अँड शेअर करा.